सुप्रिया सुळेंनी सर अंजली दमाने यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यांचं म्हणतं की जलसिंचन घोटाळ्याप्रमाणे याच्यात देखील सत्तेचा गैरवापर झाल्याचं दिसतं. काल अंजली दमाने यांची माझ्याशी येऊन भेटल्या. त्यांच्यासोबत शिष्टमंडळ होतं. मी चर्चा केली. त्यांना हे सांगितलं की आमची एसीएस विकास खारगे अध्यक्ष समिती आहे. तुम्हाला वाटलं तर काही एसीएस समितीसमोर आपलं मत मांडता येईल. आणि त्यांनी मान्य केलं की आम्ही मत मांडू, आमचं त्या ठिकाणी पुरावे मांडू. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने बघ आपला पुढच्या 1 महिन्यामध्ये रिपोर्ट येणार आहे. महिन्याभराचा रिपोर्ट आल्यानंतर याच्यामध्ये कोणत्या अधिकाऱ्यांनी काय काय केलं आहे. शेवटी जे अधिकारी सकृत दर्शनी आम्हाला दिसले आहेत, तहसीलदार आहेत, आयजीआरचा एक मुद्रांक अधिकारी आहेत, त्यांना आम्ही गुन्हे दाखल केले, निलंबन केलं, पुढे कारवाई करू. आमच्या विभागाचे अजून काही अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील तेही घरी जातील, ते काही नोकरीत राहणार नाही. राहिला प्रश्न या व्यवहाराचा. या व्यवहारामध्ये आज आम्हाला पेपरवर म्हणजे देवाणमध्ये पेपर जो असतो आमच्या निबंधकाकडे, त्या पेपरवर जे काही आज ऑफिशियल वाटतं त्यांना दोषी धरलेला आहे. आणि पुढच्या काळात चौकशीमध्ये जर कोणी त्या ठिकाणी अजून दोषी असेल त्यांच्यावरही कारवाई होईल. याच्यामध्ये 42 कोटी रुपये भरल्यानंतर हा व्यवहार रद्द होईल असं ज्या कंपनीचं दिली आहे 42 कोटी किंवा ती चौकशी समिती तपासेल. 42 कोटीची नोटीस दिली जो सरकारी जागेचा व्यवहार आहे. शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या नोटीस मधनं जे काही 42 कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल. कारण आपण व्यवहार रद्द करतोय. व्यवहार रद्द करताना 42 कोटी काय घ्यायचे याचे मला तपासावं लागेल आणि त्यांनी का दिली हे चेक करावं लागेल. त्यांना आपण मुदतवाढ दिली आहे 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. नाही, एकदा ते मुद्रांक अधिनियम केंद्राचा आहे, 1908चा कायदा आहे. केंद्रीय मुद्रांक अधिनियम जो राज्याला लागू आहे त्याप्रमाणे कारवाई होतं. मला हे आयजीआर सध्या सुट्टीवर आहे. सोमवारी मी आयजीआरला बोलवलं आहे. आयजीआरला मी चेक करायला लावणार आहे की तुम्ही जे 42 कोटी वसूल करतायत, जो व्यवहारच रद्द आपल्या सरकारला करायचा आहे, जो व्यवहारच त्या ठिकाणी रद्द होणार आहे, कारण ती सरकारी लँड आहे. चौकशी समितीला आमच्या चौकशी समितीचे पॅरामीटर काय, कोणी गडबड केली आहे. 7/12 बंद असताना जे प्रॉपर्टी कार्ड तयार झालं, प्रॉपर्टी कार्ड न बघता कशी रजिस्ट्री झाली, हे सर्व चौकशीचे मुद्दे आहेत. चौकशीच्या मुद्द्यावर मी काही भाष्य करणार नाही. पण मात्र आयजीआर आल्यावर मी चेक करेल की 42 कोटीची नोटीस दिली आहे, ती नोटीस व्यवहार रद्द करायचा आहे तरी नोटीस का दिली हे चेक करावं लागेल. त्यांच्याकडे आयजीआरचा जो अधिनियम आहे त्या अधिनियमात दिली असेल तर मग पुढे जाऊ. घोपुटीच्या विषयामध्ये पार्थ पवारांचं किंवा त्यांच्या कंपनीचं कुठले रोल नाही अशा पद्धतीची माहिती आहे, त्यात काही तथ्य आहे? आज तरी आम्ही जे गुन्हा दाखल केला, आमच्या मुद्रांक अधिकाऱ्याकडे लिहून देणारा कोण, त्यामध्ये पार्थची सही नाही आहे. पण अधिक माहिती जर समजा एफआयआर मध्ये आहे, एफआयआर मध्ये पोलिसांची चौकशी वेगळी आहे, महसूलची चौकशी वेगळी आहे. दोनही चौकशीमध्ये कोण दोषी आढळतं पुढचा भाग आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं लिहून देणाऱ्यांनी सरकारी जागा का लिहून दिली, लिहून घेणाऱ्यांनी कशी लिहून घेतली, दोघांनी ते सरकारी डॉक्युमेंट का तपासलं नाही. त्यापेक्षाही भयंकर आहे की आमच्या अधिकाऱ्यांनी प्रॉपर्टी कार्ड का चेक केलं नाही, बंद सातबाऱ्यावर का कारवाई केली हे तपासावं लागेल. अजित पवार पालकमंत्री असताना, ते राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या मुलाच्या संबंधाने एखादी घोटाळ्याची गोष्ट बाहेर येते तर संबंधित अधिकारी खरंच निष्पक्षपणे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करू शकतील का, अशा पद्धतीची एक चर्चा आहे. विकास खारगे पारदर्शी अधिकारी आहे, कुठल्याही इन्फ्लुएन्स मध्ये येणार नाही. आणि जे महत्वाचे राज्याचे अधिकारी आहे, आयजीआर, जमाबंदी जे आम्ही घेतले आहे, ज्याची गरज आहे. चौकशी समितीमध्ये आयजीआर पाहिजे आहे, जमाबंदी पाहिजे आहे, आम्हाला एसीएस महसूल पाहिजे आहे. हे जे अधिकारी घेतले हे आवश्यक अधिकारी आहे. डिव्हिजनल कमिशनर आहे. अनफॉर्च्युनेटली तिन्ही अधिकाऱ्याचे हेडक्वार्टर पुणे आहे. त्यामुळे कुणाला जर हा असेल डाऊट की बाबा हे का घेतले आहे, ऑलरेडी आयजीआर राज्याचा आयजीआर पुण्यात बसतो, राज्याचा सेटलमेंट कमिशनर पुण्यात बसतो.
आणि त्यामुळे मला वाटतं याच्यात काही इन्फ्लुएन्स मध्ये येणार नाही. आणि शेवटी डॉक्युमेंट्स आहे ना, शेवटी साऱ्या गोष्टी बाजूला आपण कागदोपत्री जे आमच्याकडे रेकॉर्ड्स आहे त्या रेकॉर्डला अर्थ आहे. सर, दुसरं मुरडवा आणि बोपडीच्या जागेचं जे उद्योग संचालकांनी हरकत दाखला घेतला, पत्र घेतलं, पण त्यानंतर त्यांनी जे शुल्क माफीचं जे पत्र असतं ते घेतलं नाहीये. ते थेट मुद्रांकन शुल्क विभागाला गेले, म्हणजे मधली जी स्टेप असते ती स्किप केली आहे. नाही, चुकीचंच केलाय ना. तेच सांगतो आहे की या जे काही तिथे अमेरिया कंपनी वगैरे आहे त्या ठिकाणी जर डेटा सेंटर असेल तर एखाद्या वेळी IGRच्या माध्यमातून ज्या उद्योगाच्या सवलती आहे, डेटा सेंटरला एखाद्या वेळी त्यांच्या पॉलिसीप्रमाणे, उद्योगच्या पॉलिसीप्रमाणे त्यांना स्टॅम्प ड्युटी कमी करायचा अधिकार आहे, पण त्या अधिकाराचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. इथे IT पार्क आहे, IT पार्कला कुठल्याही प्रकारच्या उद्योगाची त्या ठिकाणी सवलत नाही आहे. IT पार्कला तशी काही स्टॅम्प ड्युटी माफी सवलत नाही आहे. पण मी तेच सांगितलं, हा चौकशीचा भाग आहे. महिनाभराचा वेळ आता 7 दिवस गेलेच आहे, पुन्हा जास्तीत 21 दिवस लागेल चौकशीचा रिपोर्ट यायला. त्यावर मात्र अधिक भाष्य आपल्याला करता येतील, कारण मला वाटतं याच्यामध्ये निष्पक्ष चौकशी सुरू आहे. अधिक बोलणं म्हणजे चौकशीला काही बाधा येईल. एक सर्वात महत्वाचं असं घडलं की जी सगळ्या लोकांची चौकशी होईल. काल शीतल केजरीवाल यांनी जी क्रिमिनल रिट पिटिशन दाखल केली आहे त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की हा सगळा व्यवहार जो आहे तो दिवाणी व्यवहार आहे, त्यामुळे माझा या व्यवहाराशी कुठलाच संबंध नाही, खोटा गुन्हा माझ्यावर दाखल केला आणि त्यांनी थेट FIR क्वॉश करण्याची याचिका दाखल केली. असं आहे की सरकारी जागा आहे, घेणारा देणारा सरकारी जागेची विक्री खरेदी करतो आहे, कसा आहे खोटा गुन्हा आहे? कोर्टामध्ये आम्ही या ठिकाणी आपले म्हणणं मांडू, सरकारी मांडेल. म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहेत का, गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे? गव्हर्नमेंट प्रॉपर्टीची खरेदी विक्री करताना तुम्ही सह्या केल्या तिकडे मुद्रांकाकडे जाऊन, आणि त्यामुळे तुम्ही त्यातून सुटू शकत नाही. जी मुद्रांकन शुल्क भरलं नाही म्हणून FIR झाली, पण मूळ सरकारी जमिनीच्या संबंधानं जमिनीची खरेदी विक्री झाली, त्यात कुठल्याही पद्धतीचा मूळ प्रकरणात गुन्हा दाखल झाला. तेच मी सांगतोय की सरकारी प्रॉपर्टी खरेदी विक्री आहे, आणि जे काही जुने डॉक्युमेंट लावले ते चुकीचे लावले आहेत, आणि त्यामुळं तो खरा मुद्दा आहे. पोलीस अधिक इन्क्वायरी त्यावरच करताय की सरकारी जागा असताना खरेदी विक्री कशी झाली.